चंद्रपुर शहर महानगर पालिका जो कि किसी न किसी कारणवश हमेशा चर्चा में बनी रहती है और आज फिर एक बार चंद्रपुर शहर महानगर पालिका में कुछ ऐसा ही चित्र देखने को मिला। चंद्रपुर शहर महानगर पालिका की आम सभा आज 3 जुलाई को आयोजित की गई थी, लेकिन यह आम सभा महापौर और मनपा आयुक्त ने रद्द कर दी, जिसे लेकर महानगर पालिका में विधायक किशोर जोरगेवार गुट और विधायक सुधीर मुनगंटीवार गुट में संभ्रम निर्माण हो गया। आम सभा अगर किसी कारणवश नहीं हो सकती है तो उसका अवधि बढ़ाया जा सकता है, लेकिन ऐसा न करते हुए सीधे महापौर और मनपा आयुक्त ने आम सभा रद्द कर दी, जिसे लेकर महानगर पालिका में एक बड़ा हंगामा देखने को मिला। और इस निर्णय का विरोध करते हुए विधायक किशोर जोरगेवार गुट की ओर से महानगर पालिका में ही सद्बुद्धि महायज्ञ कर पदाधिकारियों ने निषेध दर्शाया। इस दौरान नगर सेवक सुभाष कासन गुट्टुवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए महापौर के निर्णय का निषेध दर्शाया। आजच्या भजन आंदोलनाचा विषय हा होता, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरांनी आमसभा रद्द केली। मागील आचारसंहितेपासून 2 ते 3 महिने झाले आमसभा होत नाही। चंद्रपूर शहरातल्या 5 लाख नागरिकांचा प्रश्न उपस्थित करण्याकरता जे नगरसेवक आमसभेमध्ये आपला प्रश्न उपस्थित करता, ती आमसभा महापौरांनी रद्द केली। म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक गटनेते शेखर शेट्टी यांच्यासोबत आज आम्ही भजन आंदोलन करताय की महापौरांना महाकाली बुद्धी देव, महापौरांना सुदबुद्धी देव, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता सुदबुद्धी देव, याकरता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आज इथे सुदबुद्धी भजन करताय। महापौरांनी विश्वासात घेतलं नाही, पण ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या 5 लाख नागरिकांचं नेतृत्व आम्ही करतो, त्या नागरिकांचा अपमान आहे। स्थायी ही समितीची सभा जी रद्द केली, आम सभा जी रद्द केली, ही 5 लाख नागरिकांचा अपमान आहे। विधायक किशोर जोरगेवार गुट और विधायक सुधीर मुनगंटीवार गुट, यह दोनों ही गुट आमने सामने भिड़े। जिसमें गाली गलौज और धक्का बुक्की का चित्र देखने को मिला, जिससे यहां तनाव का वातावरण निर्माण हो गया था। पूर्व नगर सेविका छबू बैरागड़े ने महापौर के निर्णय का निषेध दर्शाना बिल्कुल गलत है, ऐसा कहते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज जो विषय झाला महानगरपालिकेत 3 जुलैला, हे कुठेतरी चुकीचं झालं। दोन्ही पक्ष हा भारतीय जनता पार्टीचेच नेते, पदाधिकारी, नगरसेवक आहे। कुठेतरी आता हे काल प्रकरण झालं, बाल प्रकरण, त्याच्यामध्ये गुन्हेगार म्हणून 2 भारतीय जनता पार्टीच्या महिला होत्या। ते कुठेतरी षडयंत्र लपवण्यासाठी हे नगरसेवक आणि गटनेते हा महानगरपालिकेत महापौर विरोधक म्हणून निषेध करत आहे। पण त्यांच्यावर हे कारवाई झाली पाहिजे। जे महानगरपालिकेचे जे नगरसेवक आणि पदाधिकारी गटनेते आहे, त्यांनी महापौरचा निषेध करतात, हे कुठेतरी चुकीचं आहे। कारण दोन्ही पक्ष एकच पक्ष आहे, दोन्ही गट हे एकच पक्ष आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीची कुठेतरी बदनामी होईल। म्हणून हा निषेध हा चुकीचा निषेध आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्र येतो, आम्ही कामकाज करतो, सर्व पदाधिकारी महिला संघटन एक करायचा विषय निर्माण करतो। पण कुठेतरी हे नगरसेवक निवडून आले, त्यांनी आपल्या वार्डामध्ये कुठेतरी कामं करायला पाहिजे, पण ते चुकीचं होत आहे। ते महानगरपालिकेमध्ये महापौरचाच निषेध करतात, पण पक्ष एकच आहे, हे कुठं असं झालं नाही पाहिजे। आणि आता जो विषय आहे बाल याचा गुन्हेगारीचा, ती कुठेतरी नवजात बालकांना पकडण्याचा आणि विकण्याचा, हा जो 2 महिला पकडल्या, त्यांनी हा प्रकार चुकीचा हा आमदाराला दिसायला पाहिजे। कुठेतरी भारतीय जनता पार्टीची कुठेतरी बदनाम होत आहे, हा वरती जाऊन त्यांचा निषेध झाला पाहिजे, त्यांना तिथून पक्षातून काढलं पाहिजे। आणि हा लपवण्यामध्ये कुठेतरी कालचा प्रकार आज महानगरपालिकेमध्ये आला आणि हे भजन कीर्तन करून हे काय निषेध दाखवत आहे आणि महापौरचा निषेध करून काय सिद्ध करणार आहे। वहीं इस संदर्भ में महापौर संगीता खांडेकर ने इस आम सभा को लेकर अपनी प्रतिक्रिया देते हुए यह आम सभा फिर से लेने की बात कही। महापालिकेची आमसभा रद्द झाल्यावर काही जाणीवपूर्वक अफवा पसरवून
नागरिकांमध्ये संभव निर्माण करतात। वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पक्षाच्या निर्णयानुसार आमसभा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। सभा रद्द झाली नसून ती लवकरच करण्यात येणार। मात्र वस्तुस्थिती अशी असताना विद्यमान गटनेते आणि आमचे पक्षाचे नगरसेवक आमच्या काही स्वार्थापोटी आपल्या पक्षाची गरिमा खराब करत आहे आणि आम्ही गटनेत्याला सुद्धा आम्ही बदलणार आहे। कधी आमचे महापौरचे फोन उचलत नाही आणि गटनेता सुद्धा परस्पर आपले आज पक्षाचे फॉर्म होते आमचे स्वीकृत सदस्य ते स्वतः त्यांनी भरले, आम्हाला कोणती कल्पना न देता। आणि आज शहरात एवढा विकास चालू आहे सगळ्यांना, पण आमचेच नगरसेवक आमच्या पक्षाचे नगरसेवक कुठेतरी त्यांचा हेतू वेगळा असते आणि ते महापौरला काय टार्गेट करून राहिले। पण याची आम्ही पूर्ण आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याकडे आम्ही पुन्हा तक्रार करणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि गटनेता लवकरात बदलण्यात आला पाहिजे असे आमचे पूर्ण मागणी आहे। आणि नगरसेवक सुद्धा जे आता बसले आहेत त्यांची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहे। शहरात सगळी स्वच्छता आहे, सगळ्यांना स्वच्छता, फक्त आमच्या पक्षाचे नगरसेवक आणि आमच्या पक्ष सविताताई कांबळे यांना स्वच्छता दिसत नाही, त्यांचा हेतू वेगळा असतोय। आणि त्यांनी सुद्धा आमचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा काम केले आणि कुठेतरी एक आपल्या याच्यातला एक विषय चालू आहे बाळ प्रकाराचा, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे नसताना त्यांनी आपल्या महापौर म्हणून निषेध करत आहे ते कुठेतरी त्याचा वेगळा विषय करून आले, ते या विषयावरून ते विषय बदलवायचा प्रयत्न करून आले। आम सध्या रद्द करण्यात काँग्रेसचे जे प्रकार आहे दोन्ही गटातर्फे, दोन्ही गट माझ्याकडे आले होते आणि त्यांनी कोर्टात सुद्धा केली, ते प्रकार आहे त्याचे न्यायप्रविष्ट असल्यामुळे। आणि आपले पुन्हा एक पप्पू देशमुख सुद्धा त्यांनी सुद्धा आमचा रद्द करा माझे एक अर्ज गटनेत्याने आणून दिले आहे। त्यामुळे मी आता त्याच्यावर एक अभ्यास करेन आणि आम्ही पुन्हा लवकरच ती सभा घेणार आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।